नमस्कार. तेजस्विनीचं सोंग घेऊन कामतांच्या घरी राहणाऱ्या सरकारला खूपच टेन्शन आलेलं असतं. कारण किर्लोस्करांचं कोणीतरी आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे अशीच भीती आता सरकारच्या मनात उफावून आलेली असते. तो व्यक्ती कोण आता हे जाणून घेतलंच पाहिजे. यासाठी सरकारने आपल्या काही माणसांना कामाला लावलेलं असतं की लवकरात लवकर त्या व्यक्तीला शोधून काढा जो आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे. त्यावेळी सरकारला तिच्या माणसांनी असं म्हटलेलं असतं, मॅडम त्या व्यक्तीचं निदान नाव गाव काहीतरी सांगा, एखादा फोटो. त्यावेळेला सरकार म्हणत असते, जर माझ्याकडे नाव गाव फोटो असता तर तुमच्यासारख्यांना त्याला शोधायचं काम दिलं असतं का मी. त्यावर लगेचच आता सरकारची माणसं म्हणत असतात, ठीक आहे मॅडम, काळजी करू नका तुम्ही. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आम्ही त्या व्यक्तीला शोधून काढतो. तो पाताळात जरी असला ना तरी त्याला तिथून खेचून बाहेर काढू. त्यावर सरकार म्हणत असते, या गोष्टीसाठी वेळ लागता कामा नये. चला कामाला लागा. आणि मग सरकारची माणसं आता त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची आटापिटा करत असतात. इकडे आपण पाहतोय कान्हा आणि किरण बोलत असतात. किरण कान्हाला म्हणत असतो, कान्हा एक गोष्ट लक्षात ठेव, खूप मोठी गडबड होणार आहे असं काहीचं चित्र दिसतंय. त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, गडबड. त्यावेळेला किरण म्हणत असतो, हो, खूप मोठी गडबड. आता मला असं वाटतंय आपल्याला खूप सावध राहिलं पाहिजे. त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, बरोबर आहे तुझं, मलाही काहीसं तसंच चित्र दिसतंय. कारण बहुतेक त्या दिवशी दरीत जी पडली ती सरकार नव्हती, तर मला वाटतंय तेजस्विनी मॅडम होत्या. आणि आता कामतांच्या घरी जे आहेत ना ती सरकार आहे. त्यावेळेला किरण म्हणत असतो, कान्हा जर असं असेल ना तर टेन्शन खूप जास्तच आहे. त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, मी काय सांगतोय ते नीट ऐक. यापुढे आता तू जर आपल्या घरी जाणार असशील तर जपून जा. कारण जर कामतांच्या घरी असलेली सरकार असेल ना तर तिचं आपल्यावर बारीक लक्ष असेल. आणि मला सध्या तरी आपल्याबद्दलचं सत्य कोणालाही कळू द्यायचं नाहीये. त्यावेळेला किरण म्हणत असतो, ठीक आहे कान्हा, काळजी करू नकोस तू, मी बघतो काय करायचं ते. आणि अशातच कान्हा एका कामासाठी तिथून बाहेर जातो. आणि मग किरण स्वतःशी बोलत असतो, चला जरा जानूला भेटून घेऊया. आणि लगेचच किरण जानूला फोन करतो. आणि तेवढ्यात किरण म्हणत असतो, अच्छा तू त्या शॉपिंग मॉलच्या इथे आहेस का. ठीक आहे ठीक आहे, थांब, आलोच मी 10 मिनिटात तिथे. आणि मग किरण जानूला भेटायसाठी तिथून गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय सरकारला तिच्या माणसांनी फोन केलेला असतो. त्याची माणसं म्हणत असतात, सरकार आम्ही खूप शोधलं पण काहीच थांगपत्ता लागत नाहीये, आम्हाला काहीतरी हिंट द्या. त्याच वेळेला आपण पाहतोय सरकार म्हणत असते, ठीक आहे मी सांगते तसं करा. ती सखी सदन चाळीतली जानू आहे ना आणि तिच्याबरोबर तो किरण असतो, ही जोडी असते ना, या दोघांना उचला आणि थेट आपल्या अड्ड्यावर न्या. चांगलं तुडवून काढा आणि त्यांच्याकडनं काही माहिती मिळते का बघा. त्यावर लगेचच आता सरकारच्या माणसांनी आपली शोध मोहीम किरण आणि जान्हवीवर फिरवलेली असते. इकडे आपण पाहतोय सखी सदन चाळीत जान्हवी नाहीये, ती कुठेतरी बाहेर गेली आहे हे आजूबाजूच्या लोकांकडनं कळतं. आणि मग सरकारची माणसं बाजारात फिरत असतात मॉलच्या आसपास. आणि तिथूनच त्यांनी थेट जान्हवीला किरणसोबत फिरताना पाहिलेलं असतं. आणि मग सरकारच्या माणसांनी गाडी जवळ नेत त्या दोघांनाही आत कोंबलेलं असतं. त्यांच्या डोक्यावर पिस्तूल ठेवलेली असते आणि त्यांना धमकी दिलेली असते, एक शब्दही तोंडातून काढाल तर तुमच्या दोघांची डोकी डायरेक्ट तुमच्या धडापासून वेगळी करण्यात येईल. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता जान्हवी किरणला इशाऱ्याने विचारत असते, किरण काय चाललंय हे सगळं, कोण आहेत ती माणसं. त्यावेळेला किरण म्हणत असतो, जान्हवी मला याबद्दल काहीच माहिती नाहीये. इकडे आपण पाहतोय आता सखी सदन चाळीमध्ये जान्हवी केव्हाची गेली आहे पण अजून आली नाही, हे आजूबाजू लोक एकमेकांना विचारत असतात. आणि अशातच आता सरकारच्या माणसांनी या दोघांना त्या अड्ड्यावर नेलेलं असतं आणि बांधून ठेवलेलं असतं. किरण विचारत असतो, अरे कोण आहात तुम्ही, का असं पकडले आम्हाला, कोण आहे कोण तुमचा म्होरक्या. त्यावेळेला थेट ती माणसं म्हणत असतात, आम्हाला सांग
त्या किर्लोस्करांचा मेन कोण आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता किरण मनातल्या मनात बोलत असतो, अच्छा, हे प्रकरण कबीर किर्लोस्करशी संबंधित आहे तर. आणि अशातच आता सरकारचा माणूस म्हणत असतो, ए बघतोस काय, तुला काहीतरी विचारलंय त्याचं उत्तर दे. त्यावेळेला किरण म्हणत असतो, काय विचारलंय तुम्ही मला? मला त्या किर्लोस्करांबद्दल कसं काय माहिती असेल? त्यावेळेला थेट सरकारचा माणूस म्हणत असतो, जर नाही सांगितलंस ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, जीवाला मुकशील. जर जीव प्यारा असेल तर लगेचच सांग, किर्लोस्करांचा मेन कोण आहे? त्यावेळेला मात्र किरण म्हणत असतो, अरे यातलं मला काहीच माहिती नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय जान्हवी ओरडून म्हणत असते, अरे किरण, तुला काय माहिती असेल तर सांगून टाक ना, उगाच आपण आपला जीव टांगणीला का लावायचा? अशातच आता सरकारचा माणूस म्हणत असतो, ही पोरगी हुशार आहे, तू फक्त जरा बावट दिसतोयस. बघ, अजूनही जर तुला तुझा जीव प्यारा वाटत नसेल तर तुला आता संपवतोच मी. आणि अशातच आपण पाहतोय सरकारच्या माणसाने ड्रिल मशीन हातात घेतलेली असते आणि ती हळूहळू किरणच्या कपाळाजवळ तो नेत असतो. किरण मनातल्या मनात बोलत असतो, काय करू मी कबीरबद्दल या लोकांना कसं काय सांगू? अजून तर कबीरचा बदला पूर्ण व्हायचा बाकी आहे आणि मी आताच जर कबीरबद्दल सगळे खुलासे केले तर मात्र सगळं काही ठप्प होऊन जाईल. इकडे आपण पाहतोय बराच वेळ झालेला असतो पण किरणचा कॉन्टॅक्ट अजिबातच आता कानाशी होत नसतो. त्यामुळे काना टेन्शनमध्ये आलेला असतो. काना लगेचच आता जान्हवीला फोन करत असतो की किरण बहुतेक या जान्हवीच्या नादात कुठेतरी बसला नाहीये ना. एरोप्लेन मोडवर टाकून फोनला आणि तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजतोय पण जान्हवी फोन उचलत नाहीये. त्यामुळे आता कानाला खूपच टेन्शन आलेलं असतं. काना स्वतःशी बोलत असतो, आता तर मला काहीतरी केलं पाहिजे. बहुतेक या दोघांच्या जीवाला जर धोका असेल तर, असा विचार कानाच्या मनात आलेला असतो आणि काना थेट आपल्या माणसांना आता या दोघांना शोधायला कामाला लावतो. इकडे आपण पाहतोय सरकारने आपल्या माणसांना फोन केलेला असतो आणि सरकार म्हणत असते, काय मी सांगितल्याप्रमाणे त्या दोघांना तुम्ही उचललंय का? त्यावेळेला सरकारची माणसं म्हणत असतात, हो उचललंय. आणि त्यांना बांधून त्यांना चांगले फटके सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे. त्यावेळेला सरकार म्हणत असते, त्यांच्याकडनं आज तुम्हाला वधवून घ्यायचंच आहे की त्या किर्लोस्करांचा मेन कोण आहे? तेवढ्यात सरकारचा माणूस म्हणत असतो, सरकार फक्त पुढचे काही मिनटं द्या, तुम्हाला आम्ही थेट नाव सांगतो, आता फोन ठेवा. सरकारने फोन ठेवलेला असतो. सरकारचा माणूस हातात ड्रिल मशीन घेऊन किरणच्या अगदी जवळ पोहोचलेला असतो आणि ती चालू ड्रिल मशीन आता तो किरणच्या कपाळाला टेकवणारच असतो. त्याच वेळेला जान्हवी जोरात ओरडते, किरण, किरण सांग ना, तुला काही माहिती असेल तर सांग, जीव महत्वाचा. हे वाक्य ऐकल्यावर किरण म्हणत असतो, थांबा सांगतो मी. हे वाक्य ऐकल्यावर आता त्या ड्रिल मशीनवाल्याने लगेचच म्हटलेलं असतं, लवकर बोल नाहीतर तुला टेकवतोच. त्याच वेळेला किरण म्हणत असतो, कबीर, कबीर देवदत्त किर्लोस्कर. हे नाव ऐकल्यावर मात्र आता तो व्यक्ती लगेचच म्हणत असतो, कबीर, कबीर देवदत्त किर्लोस्कर हा त्या किर्लोस्करांचा मेन आहे? त्यावेळेला किरण म्हणत असतो, हो. अशातच आता सरकारच्या माणसाने सरकारला लगेचच फोन लावलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता किरण मनातल्या मनात म्हणत असतो, सॉरी कबीर, मी आज खूप मोठी चूक केली आहे, पण काय करू, नाईलाज होता माझा. आणि इकडे आपण पाहतोय सरकारने फोन उचललेला असतो. सरकारचा माणूस म्हणत असतो, कबीर, कबीर देवदत्त किर्लोस्कर हा आहे किर्लोस्करांचा मेन. हे नाव ऐकल्यावर आता सरकार स्वतःशी बोलत असते, कबीर देवदत्त किर्लोस्कर म्हणजे या देवदत्ताला मी चाकू खुपसून मारलं, त्याच देवदत्ताचा मुलगा कबीर हा किर्लोस्करांचा मेन आहे. आता तर याला शोधून काढलंच पाहिजे आणि या देवदत्तच्या मुलाला आपल्या बाजूने वळवत कानाला संपवण्याचा घाट घातला पाहिजे. आता जर या कान्हाला कोणी नडू शकतं तर तो एकमेव देवदत्तचा मुलगा कबीर. आता मात्र सरकारला थोडंसं रिलॅक्स वाटत असतं, चला या किर्लोस्करांचा कोणतरी वारसदार आहे ज्याचं नाव मला कळलंय आणि काहीच तासांनंतर त्याला माझी माणसं माझ्यासमोर उभं करतील आणि मग मी त्याला माझ्या बाजूने वळवत थेट कान्हाला संपवण्याचा घाटच घालणार. अशातच आपण पाहतोय सरकार आता खूपच एन्जॉय करत असते. समोर असलेली बियर ती आता गटागटा गटागटा पीत असते.
इकडे आपण पाहतोय आता जान्हवी त्या माणसांना म्हणत असते, सांगितलं ना किरणने तुम्हाला त्याचं नाव, आता तरी आम्हाला सोडा. त्याच वेळेला सरकारची माणसं म्हणत असतात, गप्पा बसा, तुम्हाला आम्ही कुठेही सोडणार नाही. त्यावेळेला जान्हवी म्हणत असते, अहो तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव हवं होतं ना, मग नाव सांगितलं ना याने, मग आम्हाला ठेवून काय करणार आहात तुम्ही. अशातच आता किरण जान्हवीला म्हणत असतो, जान्हवी जरा गप्प बस प्लीज, काही बोलू नकोस, मला काहीतरी विचार करू दे. इकडे आपण पाहतोय कान्हा बराच वेळ या दोघांना शोधण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही केल्या या दोघांचा थांगपत्ताही लागत नसतो. आणि शेवटी आपण पाहतोय आता कबीरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे असं एका व्यक्तीने कबीरच्या सेक्रेटरीला विचारलेलं असतं. आणि कबीरची सेक्रेटरी लगेचच कबीरला फोन करते, म्हणजे कानाला, की सर कोणीतरी आहे जे तुम्हाला भेटण्यासाठी एकदम आतुर आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट काना त्या आपल्या सेक्रेटरीला विचारतो, कोण आहे ते व्यक्ती. त्यावेळेला थेट आता सेक्रेटरीने सांगितलेलं असतं की सरकार म्हणून कोणतरी आहे. हे वाक्य ऐकल्यावर कान्हा स्वतःशी बोलत असतो, बाप रे, म्हणजे हिला कळलंय की काय मीच कबीर आहे ते. तेवढं आपण पाहतोय आता कबीरची सेक्रेटरी म्हणत असते, सर काय करू, थेट त्यांचा कॉल तुम्हाला लावून देऊ का. त्यावेळेला कान्हा थोडा विचार करतो आणि म्हणत असतो, ठीक आहे लावून द्या. आणि मग सरकारचा कॉल जो होल्डवर असतो तो थेट कान्हाला ट्रान्सफर करण्यात आलेला असतो, म्हणजेच कबीरला. आता कबीर म्हणजेच कान्हा मनातल्या मनात बोलत असतो, मला आता वेगळ्याच आवाजात बोललं पाहिजे, कारण शक्यता कमी आहे की तिला वाटलं असेल मीच कान्हा कबीर आहे. आणि मग कान्हा बोलत असतो, हॅलो. त्यावेळेला थेट आता सरकार म्हणत असते, मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, आता मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे, पण त्यासाठी माझी एक तुम्हाला अट आहे. मीही मोठ्या कंपनीची मालकीण आहे, तुम्हीही मोठ्या कंपनीचे मालक आहात. आपण जर दोघांनी मिळून टाईप केलं तर येत्या काळामध्ये भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आपली असेल. आता कबीर सरकारशी बोलतोय आणि कबीरच्या लक्षात आलेलं असतं की अजिबातच सरकारला मीच कान्हा मीच कबीर हे कळालेलं नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय आता सरकार म्हणत असते, तुम्हाला माझ्यासाठी एक काम करायचं आहे. माझ्या मुलीचा नवरा कान्हा कान्हा माडिक याला संपवायचं आहे, त्याला नडायचं आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता कान्हा म्हणजेच कबीर थोडा शॉक झालेला असतो. आणि लगेचच आता कान्हा कबीर वेगळ्याच आवाजात बोलत असतो, ठीक आहे आपण यावर बसून बोलूया. इकडे आपण पाहतोय आता कबीरने थेट सरकारला विचारलेलं असतं, तुम्ही माझ्याशी नेमका कॉन्टॅक्ट कसा केलात. त्यावेळेला सरकारने सगळं काही सांगितलेलं असतं की त्या कान्हाच्या मित्राला मी माझ्या माणसांना किडनॅप करायला सांगितलं आणि त्याला फटके देऊन तुमचं नाव वधून घेतलं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सरकारनेच किरण आणि जान्हवीला किडनॅप केल्याचं कानाला कळतं. आणि मग कान्हा वेगळ्या आवाजात बोलत असतो, चला नंतर बोलतो, एक महत्त्वाचा कॉल येतोय. आणि मग सरकारने फोन ठेवलेला असतो. आता कान्हा स्वतःशी बोलत असतो, आत्ताच्या आत्ता यांच्या अड्ड्यावर जाऊन मला आधी या दोघांना सोडवायला हवं. आणि मग कान्हा आपल्या पद्धतीने थेट गाडी घेऊन जात अड्ड्यावर पोहोचलेला असतो. मागच्या खिडकीने तो आत शिरतो, दोघांची सुटका करतो, दोघांना बाहेर काढतो आणि ट्रिपल सीट बाईकवर थेट तो त्यांना घेऊन घरी येतो. इकडे किरण बोलत असतो, सॉरी 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 कबीर, मला माफ कर, मी चुकून तुझं नाव बोललो गेलो. हे वाक्य ऐकल्यावर जान्हवी म्हणत असते, किरण तू या कान्हाला का सॉरी म्हणतोयस. त्यावेळेला थेट आता किरण म्हणत असतो, प्लीज जान्हवी गप्प बस, तुला काही गोष्टी कळणार नाहीत. आणि आता तुला जे कळलं ते कोणाला सांगू नकोस की कान्हाच कबीर आहे. हे वाक्य ऐकल्यावर जान्हवी म्हणत असते, काय म्हणजे त्या किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीचा एकमेव वारसदार आपला कान्हा आहे. हे वाक्य ऐकल्यावर किरण म्हणत असतो, हो, पण हे कोणालाच कळता कामा नये. त्यावर जान्हवी म्हणत असते, सखीला सुद्धा नाही. त्यावेळेला थेट कबीर म्हणत असतो, म्हणजेच कान्हा, मी माझ्या बायकोला स्वतः सांगेन, प्लीज तू काही सांगू नको. त्यावेळेला जान्हवी म्हणत असते, ठीक आहे. आणि मग जान्हवीला सखी सदन साईद सोडत दोघंही आपल्या महत्त्वाच्या अड्ड्यावर गेलेले असतात. तिकडे आपण पाहतोय आता किरण आणि कबीर प्लॅनिंग करत असतात. कान्हा म्हणत असतो, किरण तुला माहिती आहे या सरकारला माहितीच नाहीये की मीच कान्हा मीच कबीर आहे. त्यावेळेला आता किरण म्हणत असतो, याच गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. तू तिला भेटायला जाताना वेगळ्याच गेटअपमध्ये जा आणि इकडे कान्हा म्हणून वेगळ्या गेटअपमध्ये राहा. इकडे आपण पाहतोय आता सरकारच्या माणसांनी शोधलेलं असतं की आपल्या गोडाऊनमधून या दोघं पळून गेले आहेत. आणि लगेचच त्यांनी आता सरकारला फोन केलेला असतो.
सरकारला म्हटलेलं असतं की मॅडम ह्या दोघे इथून पळून गेलेत, त्यावेळेला सरकार म्हणत असते आता जाऊन दे दोघांना पळून, आपलं काम झालंय. आणि इकडे ही जी सरकार असते तिला असं वाटत असतं चला लवकरच आता मी या कान्हाचा कायमस्वरूपी काटा काढणार आहे. हे सगळं पाठी उभं राहून सखी ऐकत असते. आता माझी आई माझ्याच नवऱ्याला मारण्याचा प्लॅन बनवते, हे काही सखीला पटत नसतं. आणि शेवटी सखीच्या लक्षात आलेलं असतं की समोर बसलेली बाई जी दारू ढोसते ती माझी आई नसून माझी मनस्विनी मावशी आहे, म्हणजेच सरकार. ती लगेचच आता घाई गडबडीत कान्हाला फोन लावते. कान्हा कान्हा त्यावेळेला कान्हा म्हणत असतो सखी मॅडम काय झालंय, अहो तुमचा आवाज एवढा घाबरलेला काय येतोय. त्यावेळेला सखी म्हणत असते कान्हा कान्हा मी काय सांगते ते नीट ऐक. कान्हा त्या दिवशी दरीत पडली ती माझी आई होती, आज घरी आहे ती सरकार आहे. हे वाक्य ऐकल्यावर कान्हा म्हणत असतो पॅनिक होऊ नका, मला माहिती आहे घरी आहे ती सरकार आहे आणि तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. तिचे धागेदोरे आपल्या हातात आहेत, आता तिला आपण आपल्या पद्धतीने वळवू शकतो, काळजी करू नका तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर आता सखीला खूप बरं वाटतं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय किरण म्हणत असतो कान्हा प्लीज सगळं काही सखीला सांगून टाक. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी फोनवर विचारत असते किरण काय म्हणतोय नक्की, काय सांगायचं आहे. त्यावेळेला कान्हा म्हणत असतो मी आता घरी येतोय ना, घरी आल्यावर सगळं काही सांगतो. त्यावेळेला सखी हो म्हणत असते. इकडे आपण पाहतोय किरण म्हणत असतो कबीर एक गोष्ट लक्षात ठेव, आता घरी चाललायस तू, तिकडे ती सरकार सुद्धा आहे. जर तुझ्या दोघांमध्ये भांडण झालं तर जास्त भांडण ताणू नकोस, कारण आपल्याला कबीर बनून तिला चांगलंच गंडवायचं आहे. त्यावेळेला थेट कान्हा म्हणत असतो अगदी बरोबर आहे तुझं. मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की आता कान्हा कबीर म्हणून सरकारला भेटणार आणि सरकारचा वेळोवेळी चांगलाच बँड वाजवणार. पण या सरकारच्या लक्षातच येणार नाही की हा कान्हाच एकमेव मास्टर माइंड आहे. बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.